कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। खोपोली शहर एकेकाळी कारखान्याचे शहर म्हणून ओळखले जायचे, पण 15-20 वर्षांपासून शहरातील मोठमोठे कारखाने बंद झाले आणि हजारो कामगार रस्त्यावर आले। त्यापैकीच एक कारखाना होता जेनिथ बिर्ला। 1960 साली स्थापन झालेला हा कारखाना 2013 साली बंद पडला। कोणताही मोबदला न मिळाल्याने हजारो कामगारांचे संसार त्यामुळे उघड्यावर पडले। दैनिक कामगार एकजुटीचा विजय हो। कैलाश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैलाश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यातील 200 कामगारांनी तेव्हापासून कारखान्याविरोधात लढा सुरू ठेवला व त्यांना साथ दिली हिंद कामगार संघटनेने आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून ठाण्याच्या लेबर कोर्टात निकाल कामगारांच्या बाजूने लागला असून कामगारांची सर्व कायदेशीर देणी द्यावी असा आदेश ठाणे कोर्टाने दिला आहे। निकाल लागल्याने जेनिथच्या कामगारांनी आज कारखान्याच्या गेटवर जमून मोठा जल्लोष करत आनंद व्यक्त केला व कामगारांसाठी विनामूल्य लढा लढून विजय संपादित करून देणाऱ्या हिंद कामगार सेनेच्या अध्यक्ष कैलासभाऊ कदम यांचे आभार मानले। रायगड जिल्ह्यातील खोपोली शहर हे पूर्वी कारखानदारीचं शहर म्हणून ओळखलं जायचं। मोठमोठे कारखाने या खोपोली शहरात होते, त्यापैकीच एक झेनिथ बिर्ला हा एक कारखाना या खोपोलीमध्ये जवळपास 1960 साली आला होता, परंतु कालांतराने 2013 मध्ये ही कंपनी हा कारखाना आहे जो तो बंद झाला आणि येथील कामगारांवरती उपासमारीची वेळ आली। त्यावेळेस सर्व कामगारांनी आपल्यावरती जो झालेला अन्याय आहे त्याबाबत आजपर्यंत लढा दिला होता आणि आज त्यांच्या लढ्याला यश आलेलं दिसतंय। जे त्यांनी दाखल केलेली त्यांची जी तक्रार होती ठाणा लेबर कोर्टामध्ये ती कोर्टाने मान्य करून त्यांना भरपाई देण्याचे आदेश आज दिलेले आहेत। आपण कंपनीच्या गेटवरती आहोत, कामगारांचा इथं जल्लोष झाला, त्यांच्याकडनं आता त्यांच्या भावना आपण आज जाणून घेऊया। आपल्याबरोबर कामगारांचे काही प्रतिनिधी आहेत, काही कामगार आहेत। काय सांगाल, जवळपास 2013 साली अचानक कंपनी बंद झाली, तेव्हापासून हा लढा सुरू होता। नक्की काय लढा तुमचा सुरू होता आणि काय निकाल हा कोर्टाने तुमच्या बाजूने दिलेला आहे? 12/12/2013 पासून कंपनी अचानक त्यांनी बेकायदेशीर बंद केली। त्यानंतर त्या टायमाची जी युनियन होती त्यांनी काहीही केलं नाही। असे 2 वर्ष गेले। 15 साली परत आम्हाला हिंद कामगार संघटना कैलासभाऊ कदम हे स्वतः आले आमच्याकडे। आम्हाला सांगितलं बा तुमचा ट्रॅक चुकलेला आहे, तुम्हाला रस्त्यावर आणून द्यायचं, आम्ही रस्त्यावर ट्रॅकवर आणून द्यायचं काम मी करतो म्हणले। तर आम्ही त्यांना सरळ सांगितलं की आमच्याकडे बाबा आर्थिक परिस्थिती आमची दुर्बळ आहे, आम्ही काहीच करू शकत नाही। पण त्यांनी जो आम्हाला शब्द दिला म्हणले ठीक आहे खर्च मी करतो म्हणले स्वतः। आणि अशी कुठली संघटना नाही आहे की ती स्वतः खर्च करून कामगारांना न्याय मिळवून देणार, अशी एकमेव संघटना आहे हिंद कामगार संघटना। आणि त्यानंतर त्यांनी आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली। त्याच्यानंतर हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही बिर्ला हाऊस मलबार हिल तिथं आम्ही 3 मोर्चे काढले भर पावसामध्ये, तिथंही आमची कोणी दखल घेतली नाही। संघटनेच्या माध्यमातूनच डालामाल हाऊस हेड ऑफिस आहे तिथं सुद्धा आम्ही महिलांचा सुद्धा मोर्चा काढला, आमच्या सर्व कामगारांचा काढला, आमची मुलं सुद्धा त्याच्यामध्ये मोर्चामध्ये सहभागी होती, तिथं पण कोणी दखल घेतली नाही। त्यानंतर आम्ही रीतसर 3 वर्ष आझाद मैदानावर उपोषणाला बसलो। कोर्टाचा न्यायालयीन लढा हा चालूच होता। 3 वर्ष झाले कोविडमध्ये, मग तिथून आम्ही तो लढा आमचा हे केला, स्थगित केला आणि मग कोर्टाच्या माध्यमातून आमचा न्यायालयीन लढा प्रामाणिकपणे तो चालू होता। त्याला आता या लढ्याला आता यश आलेलं आहे। कामगारांच्या बाजूने माननीय ठाणे कोर्टाने पूर्णपणे कामगारांच्या बाजूने निकाल दिलेला आहे। निकाल अशा पद्धतीने आहे 12/12/2013 पासून जे लोक रिटायर झाले, जे लोक आता हयात नाहीत त्यांच्या त्या तारखेपर्यंत आणि अजूनही जे कामगार अजून रिटायर झालेले नाहीत अशा कामगार असे 30 ते 35 कामगार आहेत, त्यांना सुद्धा निकाल लागल्यापासून महिना 25,000 रुपये पेमेंट वयाच्या 60 वर्षापर्यंत त्यांना देण्यात यावा। ते पैसे ठाणे कोर्टामध्ये त्यांनी चेकने जमा करावे। कामगारांचा पूर्ण हिशोब हा चेकनेच ठाणे कोर्टात जमा करावा असं त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। सदर आदेशची कॉपी आम्ही आणलेली आहे, ते आम्ही तुम्हाला देऊच। आणि अशा पद्धतीने एवढा चांगला निर्णय लागलेला आहे। हायकोर्टामध्ये आम्ही आता कॅवेट पण दाखल केलेला आहे। पुढेही जे काय असेल
संघटना आमच्या पाठीशी, कैलास भाऊ कदम आमच्या पाठीशी उभे आहेत. ते म्हणले हायकोर्टच नाही सुप्रीम कोर्टपर्यंत सुद्धा जाण्याची माझी तयारी आहे. आता बघू, आता निकाल तर लागलेला आहे. सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदी वातावरण आहे. मध्यंतरी त्यांनी जवळजवळ 80 ते 90 कामगार आमचे फोडले आणि त्यांना हिशोब घ्यायला लावला. त्याच्यामध्येच आपले काही दलाल हे ते सगळे होते. त्यांनी त्या माध्यमातून ते गेले बिचारे. पण आम्ही त्याची सुद्धा तफावत ठाणे कोर्टामध्ये दाखवली. जे कामगार आमचे 3 वेळा गेले, 3 टाइम गेले, त्याच्यामधले त्यांच्या पेमेंटचे फरक हे माननीय ठाणे कोर्टाच्या निदर्शनात आले. आणि ठाणे कोर्टाने त्यांनाच जाब विचारला, मग तुम्हाला सेटलमेंट करायची होती, मग तुम्ही कोर्टातून का केली नाही? तुम्ही चिरीमिरी देऊन जर लोकांना असं घालवत असाल तर हे चुकीचं आहे. आणि ह्याचं हे सगळं कामगारांनी एवढं पूर्ण एकजूट दाखवल्यामुळं आजचा जो दिवस आलेला आहे चांगला, तो पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे बेकायदेशीर कंपनी ही डिक्लेअर झालेली आहे. आम्हाला पूर्णपणे पेमेंट त्यांना द्यायला लागणार आहे. आणि अजूनही विशेष म्हणजे वाईट हेच वाटतं, ही कंपनी त्रिचीमध्ये आणि तारापूरमध्ये अजूनही चालू आहे, झेनिथच्याच नावाने चालू आहे. आणि इथल्या कामगारांना असं हा जवळजवळ 12-13 वर्षाचा लढा आहे, तिथपर्यंत आता त्याला यश आलेलं आहे. किती कामगारांना हा आजच्या निकालाने फायदा झालेला आहे? म्हणजे जे मयत झालेले आहेत किंवा काहींनी फरक पण घेतलाय तुम्ही म्हणता, असे एकूण किती कामगार आहेत की त्यांना आज ह्या निर्णयाचा फायदा होणार आहे? साधारण तरी हे 200-250 लोक असतील. परत आमचे जे सभासद नाही आहेत त्या टायमाला त्यांना सुद्धा देण्याची संघटना प्रयत्न करणार. परत कॉन्ट्रॅक्टचे सुद्धा कामगार आमच्याकडे जवळजवळ 250च्या आसपास होते. त्यांच्यासाठी सुद्धा लढण्याचा कैलास भाऊंनी आम्हाला हमी दिलेली आहे की त्यांच्यासाठी लढणार. आमचे पुजारी आहेत, मेसमध्ये काम करणारे आहेत, माळी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा लढा आम्ही असाच ठेवणार आहे. पहिला आता तर जो निकाल ठाणे कोर्टाचा लागलेला आहे, त्याच्या पुढे आता काय काय प्रोसेस असेल संघटनेच्या हिशोबाने आम्ही करणार आहोत. एकंदरीत आपण पाहिलं तर ठाणा लेबर कोर्टाने झेनिथ बिर्ला कंपनीच्या कामगारांना आज खरं तर आनंदाची बातमी दिलेली आहे. जो निकाल आहे तो त्यांच्या बाजूनी लागला आहे. या कंपनीत काम करणारे, मग ते संघटनेचे असतील, मयत कामगार असतील किंवा ज्यांनी हिशेब पण घेतलेला आहे असेही कामगार असतील, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारे कामगार असतील, या सर्व म्हणजे एकंदरीत 500 ते 700 कामगारांना या निकालाने एक दिलासा मिळाला आहे की एवढ्या 12-13 वर्षाच्या लढ्याला आज ते यश आलंय आणि त्यांना जे काही मिळणार नव्हतं ते आता नक्कीच शासनाने देण्याचा आदेश हा कोर्टाने त्यांना देण्याचा आदेश हा दिलेला आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खोपोली, रायगड.